नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची. त्याच्यासाठी आपण गळा रुंदी 2.25 इंच आणि 5.25 इंचचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला असा थोडासा व्ही आकार असा द्यायचा आहे. आपल्याला ह्या रेषेच्या बाहेर मोजायचं 1.5 इंच. पूर्ण जितका आपण गळा आखला ना त्याच्या बाहेर 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा तो आकार आपल्याला असा कंप्लीट करायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे आपला आकार तयार होईल. आता जो मोंढ्याचा आकार दिला ना तो कट करून घ्यायचा आणि अस्तरला अशी पलटी करायचं आणि ते असं हाताने थोडंसं थोपटवून घ्यायचं, म्हणजे दुसरीकडनं सुद्धा तो आकार असा उमटवून जाईल. आता हा आकार आपल्याला थोडासा डार्क करायचा आहे. मग ह्याप्रमाणे आपल्याला अस्तरवरती आकार निघेल. आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आता पीस ओपन करायचं, त्याच्यामध्ये अस्तर ओपन करून ठेवायचं आणि जे आखलं आहे ना ते आपल्याकडे असं दिसलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवून पूर्ण अस्तर आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, आता आपलं हे जॉईंट झालं की उरलेला जो कपडा आपल्याला दिसतोय ना तो सगळा असा अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं कट केला की आपलं जेव्हा ब्लाऊज शिवून तयार होतं तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर दिसते. आता आपण आहे ना जो कपडा आपल्याला पॅचसाठी वापरायचा आहे ना तो असा ठेवायचा आहे. त्याची सरळ बाजू आहे ना आपल्याला मशीनवर ठेवायची आणि उलटी बाजू कपड्याकडे करायची. या दोन्ही ज्या रेषा आपण मारलेल्या आहे ना त्या दोन्ही रेषांवरती शिलाई मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची. पिना लावून घ्यायची आहे म्हणजे कपडा सरकत नाही आणि मग शिलाई मारायची. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असे दोघे शिलाई मारून झाल्या. पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग आहे ना अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. रेषेचं थोडंसं अंतर सोडून आणि मग हे कट करायचं आहे. बघा, इथे सुद्धा आपण शोल्डरच्या बाजूने कट केलं आणि इकडनं सुद्धा जी शिलाई मारली ना आपण त्याच्या बाहेर असं एकदम खेटून त्याला असं कट करून घ्यायचं. बाकीचा कपडा कट करून टाकायचा आहे. छान असं पॅच अगदी सोप्या पद्धतीत तयार झाला. बघा, आता आपण हा गोल्डन कपडा घेतला, त्याच्या अशा क्रॉस पट्ट्या काढायच्या आपल्याला आणि त्या गळ्यासाठी आपल्याला पायपिंग करायची. बघा, 2 पट्ट्या आपण घेतल्या, त्याला एकाला एक जॉईंट करून त्याची लांब पट्टी तयार केली. त्या पट्टीला एक बाजूने ना फोल्ड करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं आहे डिझाईन कशी करायची. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. इथे थोडंसं कट मारला बघा आपण कोपऱ्यामध्ये. आता ही पट्टी अशी सरळ ठेवून आणि घ्यायची शिलाई मारून. पट्टी खेचायची नाही आणि ब्लाऊजचं कापडही कुठेही खेचायचं नाही आहे तसंच ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची. आता तो कपडामध्ये असं फोल्ड करायचा. जितकी तुम्हाला जाड हवी तर जाड ठेवायची आणि बारीक हवी तर बारीक ठेवून आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारून घ्यायची, म्हणजे पायपिंग अगदी सुंदर अशी येते. छान अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. बघा, आपली पायपिंग तयार झाली. आता आपण ना टक्स मारून घेऊया. तर टक्ससाठी आपण पॉईंट टाकले आणि अर्धा इंच खाली वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण कमरेला पायपिंग करणार आहे ती सुद्धा अशी क्रॉस त्या कपड्याचीच करणार आहे ज्याचा आपण पॅच बनवला. आणि सरळ आपण त्या पट्ट्या काढल्या, त्याला सुद्धा एका बाजूने असं फोल्ड केलंय. वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि मध्ये पट्टी फोल्ड करून ह्याची पायपिंग आपण थोडीशी जाड ठेवणार. एकदम अशी 1/2 इंचाने आपण ही पट्टी
ती बाहेर दिसेल अशी लावणार आहे. बघा अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झाला. आता 3 बाय 3 चौकोनी तुकडे घेतले, त्याला ह्याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचे. बघा पुन्हा एकदा हाताकडे बघा, म्हणजे तुमच्या अगदी डिझाईन अगदी व्यवस्थित अशी लक्षात येईल. आता शिलाईच्या बाहेरचा कपडा आहे ना तो कट करायचा. अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. आता बघा ह्याप्रमाणे इथे आपण ठेवायचे. त्याचे जे सुट्टे पदर आहे ना ते आपल्याकडे खाली आले पाहिजे, अशा हिशोबाने आपल्याला ते शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची. दोघही बाजूनी तसेच करायचे, टोकं खाली आली पाहिजे ह्याप्रमाणे. आता त्या शिलाईवरती आपल्याला एक लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता. अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी काही हरकत नाही. मी इथे गोल्डन लेस वापरणार आहे. लेसला डबल शिलाई आपल्याला मारायची. म्हणजे काय करायचं, एका बाजूने आधी शिलाई मारून घ्यायची कडेला, नंतरून दुसऱ्या कडेला पुन्हा शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगत जा आपल्या व्हिडिओ कशा वाटतात, डिझाईन कशा वाटतात. बघा लेसला असे दोघं बाजूनी शिलाई मारून घ्यायची. इथे कमरेला सुद्धा आपण गळ्याला जी लेस लावली ना तीच इथे कमरेला पण लावून घेऊ, म्हणजे अगदी सुंदर आपला ब्लाऊज दिसेल. आता आपल्याला बनवायचे आहेत लटकन. त्याच्यासाठी आपण आहे ना 3 बाय 3 किंवा 3.5 बाय 3.5 असे चौकोनी तुकडे घ्यायचे. आपण दोन्ही कलरचे घेतले. असं त्याचं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे असे शिवून घ्यायचे. त्याचे दोन्ही टोक असे मुळपायचे आणि बरोबर तिथे कोपऱ्यामध्ये ठेवून त्याच्यात एक नॉट ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. दुसरे लटकन आपल्याला ह्याच प्रमाणे बनवून घ्यायचे. बघा अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये लटकन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कोणत्याही ब्लाऊजवर अगदी सुंदर दिसेल असे लटकनचा प्रकार आहे. बघा दोघेही लटकन आपले तयार झाले. आता आपल्याला नॉट जॉईंट करायची. वरतून 2.5 इंच मोजून दोन्ही आपल्याला हे नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे. आता आपण घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी. तर बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे त्याच्यात टोक आहे ना ते असं खाली दाबून इथे आपल्याला मणी लावून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे असं टोक खाली दाबायचं आहे आणि इथे टोकावरती आपल्याला मणी लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपण सगळे मणी लावून घेऊया. बघा आपले मणी सुद्धा लावून झाले. डिझाईन अगदी सुंदर तयार झाली. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.